काही लोक महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होतात आणि शपथ घेतात। भारतीय जनता पार्टीचं नाव आता भारतीय जनता पार्टी राहिलेलं नाहीये, कारण देशातल्या 30 भ्रष्टाचारी नेत्यांपैकी 28 नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणून ती भारतीय जनता पार्टी नाही तर भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे वाक्य सांगितलं तेवढं सांगतो आणि थांबतो। महात्मा ज्योतिबा फुले म्हणले होते 150 वर्षापूर्वी की या देशामध्ये शोषण व्यवस्था कधी निर्माण होती, ज्या वेळेस शेठजी आणि भटजीची युती होती। देशात शेठजी आहे मोदी आणि शाह, आणि महाराष्ट्रात भटजी आहे, आणि म्हणून तुमच्या कधीही शेतीमालाला भाव मिळणार नाही, तुमच्यावर अन्यायच होणार। महागाई का वाढती तर व्यापाऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी। बोलण्यासारखं खूप आहे, पण महात्मा ज्योतिबा फुलेंचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली, त्यांचा पवाडा लिहिला, शिवजयंती सुरू केली। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा उमेदवार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे 2019 पासून 2024 पर्यंत केंद्रात विरोधी पक्ष नेता नसताना सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे सातत्याने शेतकरी कामगार कष्टकरीसाठी भांडत होते, आणि म्हणून त्यांना बहुमताने निवडून द्या। तुतारीच्या चिन्हावर त्या समोरचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्या। जय जिजाऊ जय शिवराय। धन्यवाद। तुमचे आमचे सर्वांचे लाडके या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय टोपे साहेब, आदरणीय देशमुख साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो, माझ्या माहितीनं पवार साहेब या 5 कंदील चौकात 15 वर्षांनी आलेले असावं। 15 वर्षांनी ही सभा होत आहे आपली। तुमचा आमचा अभिमान आहे। आज पवार साहेबांनी परत एकदा संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना उमेदवारी दिली। मागच्या वेळेला तुम्ही आशीर्वाद दिले, आज परत पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि कुणीतरी विरोधक म्हणतोय ते इकडे गेले नाही तिकडे गेले नाही, त्याच्यापेक्षा त्यांची निष्ठा महत्वाची आहे पवार साहेबांच्या बरोबरची। ज्यांना ज्यांना काय काय दिलं ते कुठे गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आपला कारखाना ज्या वेळेला यंदा कर्ज पाहिजे होतं त्यावेळेला आपल्या कारखान्याचं जून जुलै महिन्यामध्ये एनपीए खातं नव्हतं, आणि याच्या साक्षीला आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय पवार साहेब आहेत की आपल्या कारखान्याचं खातं जुलै महिन्यामध्ये एनपीए नसताना अडवलं गेलं, आणि सांगतात आम्ही काय केलं। त्या मधल्या काळामध्ये एवढे प्रयत्न केले, मी असल, कारखान्याचा चेअरमन ऋषिराज पवार असल, मी पवार साहेबांच्याकडे कमीत कमी 20 वेळाला गेलो, पण पवार साहेबांनी सतत मदत करण्याचा प्रयत्न केला। फक्त ती फाईल सरकारी दरबारी गेल्याच्या नंतर तिथं अडवली गेली, पण कधी पवार साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही, जयंत पाटील साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही की अरे ह्याला कर्ज दिलं पाहिजे। बँकेचे चेअरमन असतील, एमडी असतील, त्यांना साहेबांनी बोलून घेतलं, सगळ्यांना सांगितलं, पण गाडं का नडलं हो? का नडलं? कशामुळे नडलं आपलं? आपण पवार साहेबांच्याकडं असल्यामुळं आपल्याला फाईल आपली थांबली गेली। मी सांगतोय माझ्या कॉलेजच्या जीवनापासून 1976 पासून इथं साक्षीला काकासाहेब पलांडे, त्यावेळेला मी इथली कॉलेजची निवडणूक लढवली। मला फार कळत नव्हतं, मी एक पॅम्पलेट काढलं, एका बाजूला
जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा फोटो होता आणि आम्ही निवडणूक लढवली, सगळे पुढारी विरोधात होते, पण त्यावेळेला माझ्या कॉलेजच्या मुलामुलींनी मला निवडून दिलं ते पवार साहेबांच्या फोटोवरती. ही किमया आज तागायत चालू आहे. मी नेहमी सांगतो की राजकारणात काय मिळवायचंय ते आमदार पद अमुक तमुक सगळं मिळवलेलं आहे. मी माझी निष्ठा का सोडायची, का सोडावी माझी निष्ठा? काय होईल ते होईल मी सांगितलं, पण मी पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही. आज कोल्हे साहेब आम्ही निष्ठेने राहिलो. आम्हाला मुंबईला बोलून घेतलं, कोल्हे साहेब साक्षीला आहे. त्यावेळेला आम्हाला वाटलं पक्ष एकत्र होता 2 जुलैला, त्याचा साक्षीदार मी आहे. जयंत पाटील साहेब आपण नव्हता, आमच्या ज्याच्यावर सह्या घेतल्या त्या कागदाशी झाकली, विश्वासाने माणूस सही करतो, त्या स्टॅम्प पेपरवर नोटरीवरती उभ्या आडव्या सगळ्या सह्या मी केल्यात, अशोक पवारांनी केल्या. आणि ज्या वेळेला बाहेर आल्यावरती आमदार दिलीप मोहितेने मला विचारलं, अरे तू सह्या कशावर केल्या माहिती का? मी सांगितलं साहेब ज्या वेळेला पक्ष आपला एक आहे, नेतृत्व त्यांच्याकडे, कशावर का सही घ्याना. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासांनी मला आणि कोल्हे साहेबांना कळलं की काय गडबड चालू आहे. त्या घाईत आम्हाला बसून आम्ही त्या राजभवनावरती गेलो. राजभवनावरती गेल्यावरती मी 4थी शपथ झाल्या उठलो नाही. कोल्हे साहेब आपण साक्षीला आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे. 9 शपथविधी झाल्यावरती तिथून उठलो मी आणि कोल्हे साहेब. परत गेलो का कोल्हे साहेब आपण? 9 जणांच्या शपथविधी झाल्यावर आम्हाला समजलं नाही काय चाललंय गोंधळ. तिथून आम्ही बाहेर पडलो. ती आजपर्यंत त्या सरकारच्या एकाही माणसाकडे मी गेलेलो नाही. मी प्रामाणिक राहिलोय. शेवटी ही जनता ठरवणार आहे, ही जनता ठरवणार आहे. अरे देशमुख साहेबांच्या सारख्यावरती एका चांगल्या माणसावरती अन्याय केला आपण. कितीतरी असे सांगता येतील की त्यांच्यावरती अन्याय केला. साहेब या ठिकाणी शिरूरचा विकास करत असताना या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांच्या सहकार्यातनं खूप मोठी प्रगती शिरूर शहरामध्ये केली. मग एसटी स्टँड असेल, तहसील ऑफिस असेल, बीडीओ ऑफिस असेल, डीवायएसपी ऑफिस असेल, किंवा कोर्टाची 5 मजली इमारत असेल, किंवा मेन रस्ता कॉन्क्रीटचा असेल, असे अनेक विविध विषय प्रकाश शेठ आणि मी मिळून त्या ठिकाणी केले. हे करत असताना डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं मोठं योगदान आहे. ज्या वेळेला वाघोली टू शिरूर ट्रॅफिक जाम व्हायचं, मी कोल्हे साहेबांना म्हणलं काहीतरी केलं पाहिजे. कोल्हे साहेबांनी विषय मांडला आणि जवळपास 9-9.5 हजार कोटीचे दुमजली फ्लायओव्हर वाघोली पासून ते शिरूर पर्यंत मंजूर केला तो कोल्हे साहेबांनी. बैलगाड्याच्या स्पर्धा असतील, त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडले गेलेले विषय असतील. अरे मला सांगा, समोरचा उमेदवार कधी कांद्या विषयावरती बोललाय का? कधी दूध विषयावर बोललाय का? आज काय कांद्याची परिस्थिती आहे. साहेब कृषी मंत्री होते तरी साहेब झालं. आज दुधाला 23-22 रुपये बाजार आहे. रोहित दादा त्याबद्दल सांगतील. अरे 10 वर्षापूर्वी जादा बाजार होता, 30-32 रुपये बाजार होता. कुठली महागाई कमी झाली तरी तुम्ही हे करताय. दुसरा हवेलीचा यशवंत साखर कारखाना पवार साहेबांनी चालू करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यावेळेला 3 अधिकारी नेमले गेले, बोर्ड ऑफ डायरेक्टर. हे कागदावरती आहे आणि 3 डायरेक्टर नेमून ते सुरू झालं होतं, पण सरकार गेलं. त्यामुळे यशवंत साखर कारखाना चालू करण्याचा त्या ठिकाणी राहिला. या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून खूप मोठी मदत होती. सास कमांचं पाणी आलं. 44 हेक्टर जमीन जयंत पाटील साहेब, टोपे साहेब, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा तालुका बागायती झाला आपला. 85% तालुका बागायती आहे. कशाला म्हणतात 1 लाख एकर क्षेत्राला पाणी दिलं साहेबांनी. अरे MIDCच्या अगोदर काय होती परिस्थिती रांजणगाव गणपतीची, काय होती सणसवाडीची. MIDC आल्यावरती सगळं चित्र बदललं. बाजारपेठेला त्या ठिकाणी कितीतरी महत्व आलं. हवेली तालुक्यामध्ये इथं आमचे शिवदास उबाळे बसल्यात. पवार साहेबांमुळे बघा शेतकऱ्याला किती फायदा झाला. पवार साहेब ज्या वेळेला केंद्रात होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवार साहेब त्या कमिटीचे चेअरमन होते. एखाद्या शेतकऱ्याची जमीन सरकारी कामकाजासाठी गेली तर रेडी रेकनरच्या 5 पट पैसे देण्याचा कायदा केवळ पवार साहेबांनी केला, दुसरा कोणी केला नाही. हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही. आज हवेली तालुक्यात
एका गुंठ्याला 60 लाख रुपये, 70 लाख रुपये जे मिळतात ते केवळ पवार साहेबांच्यामुळे मिळतात, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पवार साहेबांच्या काळात गहू जगामध्ये भारत देश 2 नंबरचा निर्यातीचा झाला, 1 नंबरचा तांदळाचा झाला. असे कितीतरी चांगले विषय, कारण वेळेचं बंधन आहे. पवार साहेबांची कामं सांगायची म्हटल्यावरती सांगू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार साहेबांचे आशीर्वाद मिळाले, कामं मिळाली. आणि त्यामुळं कधी काळी इथं पलांडे काकाला माहिती, 72 साली काका आपले किती लोक रोजगार हमीवर कामाला जात होती? 70,000 लोक साहेब रोजगार हमी योजनेवरती 72 साली जात होती. आज एक जातो का हो आपला? एक जात असेल तर सांगा साहेब. 42 गावं डिलिमिटेशन मध्ये शिरूर तालुक्याची आंबेगाव मध्ये गेल्यात, पण 42 गावचं पण मतदान कुठं कमी पडणार नाही. ते पण गावची मतदान जोरातपणे आपल्याला करतील, केवळ आपल्याकडे बघून. मी असेल, कोल्हे साहेब असतील, तुम्ही आमच्यावरती पवार साहेबांच्यामुळे प्रेम करता. मला एकाने म्हटलं, अरे तुझा आत्मा पवार साहेब आहे का? म्हणलं काय झालं? अरे दुसरं कोणी तुला काही सापडत नाही का? मी म्हणलं माझा आत्मा पवार साहेब म्हणजे पवार साहेबाचे, दुसरा कोणी नाही. त्यामुळं या ठिकाणी मी आपल्या सगळ्याला विनंती करेल की डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या सारखा एक चांगला उमेदवार पवार साहेबांनी दिला, आणि त्या उमेदवाराला मागच्यापेक्षा जास्त साहेब, मागच्या वेळेला लीड कोल्हे साहेबांना जुन्नरचं होतं. 2 नंबरचं लीड शिरूर तालुक्याने दिलंय, शिरूर हवेलीने दिलंय, आणि 3 नंबरचं देवदत्तजी तुम्ही दिलंय. आम्ही 2 नंबरचं लीड दिलं तरी मंत्रीपद तुम्हालाच, 15 वर्ष तुम्हाला मंत्रीपद. आम्ही 2 नंबरचं लीड दिलं तरी. त्यामुळं आता लीड हे तर मोठ्या प्रमाणात देणारे जयंत पाटील साहेबांना काही शब्द देत असतो. या वेळेला लीड आपण सगळ्यांना विनंती करतो. मागच्या वेळेला 26,000च होतं, ते लीड आपल्याला सगळ्याला मिळून 52,000 न्यायचे. 52. आपण घरोघरी जा, विनंती करा, लोकांना सांगा अन्याय काय झाला हे तुम्हाला सांगण्याची आता गरज नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती. म्हणून पवार साहेबांची जी निशाणी, जी कोल्हे साहेब असतील, इतर उमेदवाराला मिळालेली काय निशाणी हो आपली? जरा मोठ्याने बोला, कोणती निशाणी? तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्या समोरचं बटन दाबून आपलं पवित्र मत डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांसारख्या एका हुशार माणसाला द्या, अशी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब आणि ऐकू येते झालं, आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलोय ते आपले लाडके खासदार अमोल कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके, प्रामाणिक, निष्ठावंत, एकमार्गी वागणारे आणि शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहिलेले आपले अशोक बापू, आपल्या व्यासपीठावर इथं उपस्थित असणारे राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भैया, आपले माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख साहेब, रोहित पवार, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या शेवाळे बापू आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना अमोल कोल्हेंना पाठिंबा देण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या चौकात ही सभा अशोक बापूंनी ठेवली आहे. मी म्हटलं जरा मोकळ्यावर, ते म्हटले हे लकी मैदान आहे, इथं सभा झाली की माणूस विजयीच होतो. त्यामुळे विजय अमोल कोल्हेंचा काळ्या दगडावरची रेग आहे, आता काय तो थांबू कोणी शकत नाही. अमोल कोल्हेंना भीती वाटत होती की 7 तारीख झाल्यानंतर माझ्यावर फार मोठा प्रसंग येईल, फार माझ्यावर चढाई होईल. जेवढी चढाई होईल तेवढा लीड वाढेल.
तुम्ही काही चिंताच करू नका. आज या देशात आणि महाराष्ट्रामध्ये लोक या निष्कर्षाला आले आहेत की भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षाचा पराभव केल्याशिवाय आपल्याला अच्छे दिन येणार नाहीत. अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवणाऱ्यांनी 10 वर्षात काय केलं? इथल्या कुठल्याही शिरूर मधल्या दुकानदाराला विचारा. जीएसटीची नोटीस आली आहे की नाही? जीएसटीची नोटीस आली की सीए कडे जावं लागतं. सीए सांगतो एक 50-60 हजार रुपये लागतील, मी सगळं मिटवून देतो. आणि मग सीए ला पैसे मोजावे लागतात, तेव्हा कुठे जीएसटीची नोटीस शांत होते. कापडावर टॅक्स तुम्ही म्हणाल त्या सगळ्यावर टॅक्स यांनी लावला. तुमच्या माझ्या संसारातनं 18% कर आकारणी होते. 2 चाकी 2 लाखाची विकत घेतली तर 56,000 रुपये जीएसटी भरावा लागतो. 2,56,000 ती 2 चाकी जाते. 4 चाकीवर पण 28% टॅक्स आणि 2 चाकीवर पण 28% टॅक्स. काय ज्ञान आहे का नाही? त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं या देशात कर आकारणी झाली. भारतातली जनता भरडली गेली. आज जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी जीएसटी आलाय आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी केली आहे त्या सगळ्या देशातली सत्ता जनतेने उलथवून लावली आहे आणि नवं सरकार आणायचा प्रयत्न केलाय. त्यामुळं शिरूरच्या या बाजारपेठेत मी सगळ्यांना सांगेन की भारतात सामान्य माणूस भरडला गेलाय. व्यापारी, छोटे व्यापारी, व्यावसायिक सगळे भरडले गेले आहेत. ते सगळे मोदी साहेबांच्या सत्तेला आज कंटाळलेले. जो माणूस सातत मोबाईलवर मोदी साहेबांचं कौतुक करायचा तोच माणूस आज त्या मोबाईलवर मोदी साहेबांच्या बद्दलची वेगळी भूमिका देखील व्यक्त करताना आपण सगळे बघतो. मी फार वेळ बोलत नाही, पण या मतदारसंघात अशोक बापूंनी अत्यंत चांगलं काम केलं. इथला साखर कारखाना उत्तमपणाने ते चालवत होते, पण अशोक बापू नमले नाहीत. अशोक बापूंनी मनासारखी भूमिका घेतली नाही. अशोक बापूंनी मी सांगतो ते ऐकलं नाही, म्हणून अशोक बापूंचा कारखाना आज बंद पाडण्याची व्यवस्था झालेली आहे. 3 महिने जाऊ दे, आपलंच सरकार येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली की अशोक बापू तुमचा साखर कारखाना सुरू करताना मोळी टाकायला शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण मोळी टाकू आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवू. कारण मला दिसतंय की या पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला आमदारात, ज्यानं ठामपणानं सांगितलं नाही मी पवार साहेबांना सोडणार नाही. त्यामुळं निष्ठावंत काय असतो, प्रामाणिक माणूस कसा असतो याचं उदाहरण अशोक बापूंनी घालून दिलेलं आहे. माणसं अशी फार कमी मिळतात आणि त्यामुळं पुढचं सरकार येणार आहे. पुढचं सरकार आपलंच येणार आहे. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 32 ते 35 खासदार आपले निवडून येणार आहेत महाविकास आघाडीचे. तुम्ही काही चिंता करू नका. काल निवडणुका झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून सगळेच खालचे लोक कोल्हापूर पर्यंतचे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची एकही जागा निवडून येणार नाही. तुम्ही काहीच चिंता करू नका. जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आम्ही आमचं कौतुक नाही सांगत, पण पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्यांनी फोडला त्यांना प्रायश्चित्त द्यायचं या प्रयत्नात महाराष्ट्रातली जनता दिसते आणि जाईल तिथे प्रचंड उत्साहात पवार साहेबांचं स्वागत आज होतंय. नुसतं पुणे जिल्ह्यातच नाही, कोल्हापूर पासून जळगाव जिल्ह्यात सर्व ठिकाणी सर्वदूर पवार साहेबांना मानणारा, पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड पाठिंबा देणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात पुन्हा एकदा पवार साहेबांची, उद्धव ठाकरेंची आणि काँग्रेसचं सरकार यावं या प्रयत्नात आहे. आज माझी आपणाला विनंती आहे की आम्ही 7 तारखेला आमच्या निवडणुका आमच्या भागातल्या झाल्या. पाऊस पडतो, पाऊस. उत्तम जानकर बोलतील माझ्यानंतर, ते ह्याच्यावर जास्त चांगलं बोलतात. पण पाऊस पडेल, पाऊस. बारामतीत पडला की नाही मला
म्हणजे विचारानं मतं मागायची, तत्वानं मतं मागायची. आपण एखादी भूमिका घेतली असेल तर त्या भूमिकेसाठी मतं मागायची. ते सगळं फेल झाल्यावर शेवटचा आसरा ज्याच्यातनं घेतला जातो तोही प्रयोग सर्व महाराष्ट्रभर काल झाला. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की पायाखालची वाळू भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंचा शिवसेना आणि इकडे राष्ट्रवादी घड्याळ या सगळ्यांच्या पायाखालची वाळू हललेली आहे. काल 400 पारचा नारा देणारे का नारा देत होते तर या देशात नवी संविधान आणायचं, संविधान बदलायचं, बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं ही भूमिका घेतली. या देशातला सगळा लहान वर्ग अस्वस्थ झाला. ओबीसी असेल, या देशातला दलित समाज असेल, पददलित असेल, या देशातला आदिवासी समाज असेल, सगळे अस्वस्थ झाले. राम मंदिराचं उद्घाटन करताना राष्ट्रपती चालत नाही, पंतप्रधान त्या ठिकाणी संसदेचं उद्घाटन करताना जातात, राष्ट्रपती चालत नाहीत. म्हणजे या सगळ्या समाजाबद्दल काय भूमिका या देशाच्या नेत्यांची आहे हे तुम्हा सगळ्यांना कळलं. शेवटी सगळंच आता हातातून जातंय म्हटल्यावर काल एक भाषण केलं. आज हे भाषण करताना आश्वासन द्यावं लागलं, नाही नाही आम्ही तसं काही करत नाही. पण मनात पाप आहे, कारण ह्यांनी उभे केलेल्या 10 ते 11 लोकसभेच्या उमेदवारांनी भाषणं केली आहेत की आम्हाला दिल्लीला जायचंय आणि देशाचं संविधान बदलायचंय. आणि म्हणून तुम्ही कुणाच्याही शब्दात येऊ नका. खोटी आश्वासनं दिली जातील. आता शेवटचा राऊंड 13 तारखेला आणि 20 तारखेला महाराष्ट्रातला आहे. खोटी आश्वासनं दिली जातील. आम्ही असं करणार नाही असं सांगून चुचकारायचा प्रयत्न होईल. तुम्ही त्याला फसू नका. एका बाजूने शेतकऱ्यांना फसवलंय, या देशातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना फसवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि म्हणून सर्व धर्म समभाव, सर्वांना विश्वासात घेऊन राज्य करणारा राज्यकर्ता देशात असला पाहिजे ही भूमिका आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांच्या मागे आज महाराष्ट्र फार ठामपणाने उभा आहे. मी आपणाला या निमित्तानं एवढंच सांगेन की अमोल कोल्हेंसारखा एक उत्तम संसदपटू तुम्ही दिल्लीला मागच्या वेळी पाठवला. याच चौकात मागच्या वेळी सभा होती, इथंच कुठल्या तरी घरात आपण बसलो होतो आणि अमोल कोल्हेजी पहिल्यांदा उभे होते. आणि अमोल कोल्हेजी मला म्हटले, जयंतराव काय वाटतंय तुम्हाला, काय परिस्थिती होईल. मी म्हटलं स्टेजपर्यंत जाता जाता मी अंदाज घेतो आणि स्टेजवर पोचल्यावर सांगतो. असे आम्ही बाजारातनं चालत चालत स्टेजपर्यंत गेलो. अमोल कोल्हे साहेब पुढे चालत होते आणि मी त्यांच्या मागे चालत होतो. आपलेही नेते होते त्यावेळी. आणि आपण स्टेजवर गेल्यावर मला अमोल कोल्हे साहेबांनी विचारलं, काय वाटलं तुम्हाला. मी म्हटलं ज्या पद्धतीनं लहानांपासून थोरांपर्यंत तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन एवढा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा आहे की तुम्ही 100% विजयी झाला. तुम्ही डोक्यातच आणू नका. आता आज तर 5 वर्ष आमच्या खासदारांनी काम केलेलं आहे. काम तर केलेलंच आहे, पण करारीपणा दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नुसती भूमिका बजावलेली नाही, तर ताटमानेने दिल्लीला जाब विचारणाऱ्या शरद पवार साहेबांच्या मागे ते आज उभे आहेत. हा सगळ्यात मोठा गुण त्यांनी आज दाखवलेला आहे. आणि त्यामुळं वागणूक आणि बोलणं याच्यात अमोल कोल्हेंच्यात अंतर नाही आहे. या नेत्याला आपण सगळ्यांनी जपा. शिरूर लोकसभा मतदारसंघात, शिरूर विधानसभा मतदारसंघाचा लीड हा जास्तीत जास्त अशोक बापू आला पाहिजे. बाकीचं सगळं आमच्यावर सोडा. आम्ही सगळी चांगली वकिली तुमच्या शिरूर विधानसभेची करू. तुम्ही काही चिंता करू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहण्याचं विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद आदरणीय साहेब. यानंतर या सभेला संबोधित करतात आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, माळशिरस तालुक्याचे नेते. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उत्तमरावजी जानकर साहेबांना विनंती करूया या कार्यक्रमाला सभेला संबोधित करावं. आणि त्यानंतर आदरणीय रोहित दादा पवार.
शिरूर चौकामधील या डबल मजली सभेसाठी उपस्थित असलेले जे आजारी पडले तरी शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि मैदानामध्ये आले तर अख्खा महाराष्ट्र गुंडळून नेतात असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मंचावरील सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही आणि या शिरूर भागामधील सगळ्या स्वाभिमानी आणि बाणेदार माझ्या मतदार बंधू भगिनीनो, मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एवढ्यासाठी सभेला आलेलो आहे की मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा, सोलापूर आणि माढा या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख होतो आणि त्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहिलीच नव्हती. एक प्रचंड दडपशाही. या निवडणुकीमध्ये सगळ्या नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न आणि सगळे नेते एका एका तालुक्यातले 3-3, 4-4 एका बाजूला धमकावून त्या ठिकाणी ही निवडणूक पार पाडण्याचा यांचा प्रयत्न होता. इतकी भयानक वळणावरती निवडणूक आली की मित्रांनो, मी गेली 7 निवडणुका लोकसभेचा प्रचार प्रमुख म्हणून या माढा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अशी निवडणूक कधी लोकसभेची आली आणि कधी गेली हे आपल्याला माहीत सुद्धा होत नव्हतं. परंतु या निवडणुकीमध्ये आता जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कधी पैशाचं वाटप झालेलं तुम्ही पाहिलं नसेल. आणि मित्रांनो, वाटप पण होऊ द्या. माग पोलिसाच्या गाड्या संरक्षणासाठी आणि पुढं पैशाचं वाटप होताना ह्या राज्यानं कधी पाहिलं नव्हतं. इतके भयानक प्रकार होते. काल असलेला नेता आज लगेच भारतीय जनता पार्टीमध्ये, असे अनेक नेते त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमधून बाजूला केले. माढ्यामध्ये आमचा माळशिरस मतदारसंघ येतो आणि या माळशिरसमध्ये एका तालुक्यासाठी मोदींची सभा लावली. एका तालुक्याला मोदींची सभा आणि त्या सभेमध्ये आमच्या समाजातल्या काही मित्रांनी काठी आणि घोंगडं त्या ठिकाणी देऊन मोदींचा सत्कार केला. ज्याने आमचं आरक्षण घालवलं, ज्याने आमच्या कोर्टाचे दरवाजे सुद्धा बंद केले, ही धनगराची काठी आता कुणाच्या हातामध्ये देण्यासाठी नव्हती, त्यांच्या पाठीमध्ये घालण्यासाठी त्या काठीचा वापर करायला पाहिजे होता. आणि मित्रांनो, एवढा भयानक त्या ठिकाणी वातावरण तयार केलं गेलं. मोदीला सुद्धा गल्ली बोळातनं फिरवण्याची वेळ या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यावरती आली. किती भयानक त्या ठिकाणी प्रकार चालू होते की तुम्हाला निश्चितपणानं तुम्हाला जागरूक राहावं लागणार आहे. तुम्हाला अनेक आग्नेय दिव्यातून
या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे, कारण तुमचं मतदान 13 तारखेला जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे पोपट सुद्धा बोलायला येतील. सारखे अजितदादा सुद्धा सांगायचे की मला विकास करायचा आहे, मला विकास करायचा आहे. मित्रांनो, पवार साहेब सांगत होते थोडासा बाबा संघर्ष कर. यावर्षी पावसाळा चांगला आहे, ढग जवळ आलेले आहेत, मृगाचं नक्षत्र निघालेलं आहे. सारखा विकास विकास करू नको. यावर्षी पाऊस दुपटी नाही. साहेबांनी सांगितलं थोडंसं थांब, तुला गंगेचं पाणी पाजतो. तोपर्यंत ही बाबा गटराचं पाणी पिऊन बसला का नाही? आणि मित्रांनो, राजकीय अस्तित्व संपवून टाकलं. घरबेद्या तयार करण्यामध्ये हे राज्यकर्ते यशस्वी झाले. पवार साहेबांनाच उकडून टाकायचं, पवार साहेबांना नामशेष करायचं, या निवडणुकीमधला हा प्लॅन होता. आणि बारामतीलाच हात घालायचा. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं पेटून उठली आणि मित्रांनो, त्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली. आमच्या तालुक्यामध्ये 35 कोटी, मुख्य माळशिरस तालुक्यामध्ये 35 कोटी रुपयाचा पाऊस पडला. मोदींची सभा झाली. आणि तुम्हाला काय खोटं म्हणून या ठिकाणी मी सांगत नाही. त्या ठिकाणी 12.5% वर भारतीय जनता पार्टीला त्या तालुक्यामध्ये मतदान नाही. ज्या दिवशी पेटी फुटेल त्या दिवशी तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे मोदींना सुद्धा ह्याने भंगाराच्या बाजारामध्ये विकलं. एक अटल बिहारी होते, एकदा सरकार पडणार होतं एका मताने. कुठं अटल बिहारीची ती उंची आणि सत्तेसाठी धडपडणारे या राज्यातले हे राज्यकर्ते मोदींना सुद्धा गल्ली बोळामध्ये फिरवायला लागले. मित्रांनो, वेळ कमी आहे, परंतु निश्चितपणानं तुम्हाला जाता जाता मी सांगतो, पवार साहेबांसारखा योद्धा नसता तर तुम्हा आम्हाला पुढं 25 वर्ष स्वाभिमान, आपलं सगळा प्रपंच सगळं संपवून टाकलं असतं, काही ठेवलं नसतं. शेतकरी आज भयानक हवालदिल झालेला आहे. दीन दलिताला संविधानाची काळजी लागलेली आहे. सगळा महाराष्ट्र या माणसाकडे पाहून आज ही लढाई जिंकली पाहिजे या देशामध्ये. म्हणून पवार साहेबांसाठी एक शेर म्हणावासा वाटतो, सब कुछ जल गया है अब बचाए ही क्या है. सब कुछ जल गया है अब बचाए क्या है. पवार साहब है तो अब जला ही क्या है, जला ही क्या है. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर होऊन द्यावा वाद, आता संवाद झाला पाहिजे, माणसाच्या स्पंदनांचा नाद आला पाहिजे. यानंतर आपल्या सभेला संबोधित करतायत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार, महाराष्ट्र राज्यातील युवकांचे आयडॉल, धन्यवाद, महाराष्ट्रातील असंख्य युवकांचे आयडॉल रोहित दादा पवार. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दादांना विनंती करूया. हॅलो हॅलो. अहो, अजून पवार साहेबांना पुढे अजून एका सभेला जायचे. आज तुम्ही आम्ही सर्वजण मिळून डॉक्टर अमोल कोल्हे जे आज आपल्या सर्वांचे खासदार आहेत आणि पुढचे 5 वर्ष सुद्धा ते आपले खासदारच राहणार आहेत, त्यांच्या या प्रचाराच्या सभेनिमित्त इथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आज महाराष्ट्राच्या हितासाठी जे स्वतः लढत आहेत,
जे दिल्ली समोर झुकले नाहीत, पण दिल्लीला मात्र आज गुडघ्यावर आणणारे आपले आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, राजेशजी टोपे साहेब, इथं उपस्थित असणारे अनिलजी देशमुख साहेब, अशोक बापू, जानकर साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी, सर्व पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, इथं उपस्थित असणारे सर्वच स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर गेले काही दिवस पवार साहेबांची तब्येत ही बरी नाहीये. सुप्रियाताई असतील, आम्ही सर्वजण त्याला विनंती करतोय की साहेब थोडी विश्रांती घ्या. पण तुम्हाला माहिती आहे, पवार साहेब कधी स्वतःचा विचार करत नाहीत. पवार साहेब कोणाचा विचार करतात तर या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी जनतेचा विचार करतात. ते आम्हाला सांगतात, ठीक आहे डॉक्टरांनी मला सांगितलं, औषधं मला दिलीत, पण मी जर थांबलो, मी जर आज प्रचारात गेलो नाही, तर ही जी पुढे असणारी भाजपची शक्ती आहे, ज्या शक्तीने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांचं नुकसान 2014 पासून केलं, त्या भाजपच्या महाशक्तीला कुठेतरी ताकद मिळेल. आणि या इलेक्शनमध्ये जर काही चुकीचं घडलं आणि दुर्दैवाने भाजपचे जे काही उमेदवार आहेत, नाही तर त्यांचे मित्र पक्षाचे उमेदवार जर चुकून निवडून आले, तर आपल्या या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होईल. त्यामुळे मी आजारी असलो तरी माझ्या लोकांसाठी मला लढायचंच आहे. मी कोणाचं ऐकणार नाही, पण मी लढण्यासाठी तयार आहे. हे आहेत आपले पवार साहेब. आम्ही विनंती केली, पण तुम्ही विनंती करून बघा ते ऐकतात का, पण ते ऐकणार नाही. कारण त्यांना माहिती ही लढाई विचाराची आहे. या लढाईमध्ये आपल्या सर्वांसमोर एक बलाढ्य शक्ती आहे. त्या शक्तीकडे पैसा आहे, दबाव तंत्र आहे, सत्ता आहे. आणि आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे निष्ठा आहे, आपल्याकडे स्वाभिमान आहे. आणि आज आपण सर्वजण का एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात लढू शकतो, कारण का आपण सर्वजण एक आहोत आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी लढत आहोत. आणि या सभेमध्ये आल्यानंतर, इथं तुमच्या सर्वांकडे बघितल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा इथं मिळते, ऊर्जा मिळते. आजच इथं आपल्या सर्वांना सांगतो की डॉक्टर अमोल कोल्हे या इलेक्शनमध्ये कमीत कमी 3 लाखांनी निवडून येणार म्हणजे येणार. प्रश्न या लोकसभा मतदारसंघाचा नाही, प्रश्न आहे शिरूर मतदारसंघाचा. इथं बापूंनी सांगितलं 50,000. बापू, गेल्या वेळेस आपण जेव्हा लढलो होतो तेव्हा आपला पक्ष आपल्या बरोबर होताच, काँग्रेस होतच, पण एक पक्ष यंदा आपल्या बरोबर अधिकचा आलाय, तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब. गेल्या वेळेस 26,000, यंदा तुम्ही 50,000 म्हणताय. पण मी तुम्हा सगळ्यांना विचारतो, 70,000ची लीड द्यायची का नाही द्यायची? नक्की का? त्याच्या पुढं तुम्ही मगाचपासून लय दंगा घातलाय. तुमच्यावर विश्वास आहे, आमचा आहे, साहेबांचा आहे. आणि या लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही दंगा घालून नक्कीच 70,000च्या पुढे लीड देणार असा विश्वास त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो.
कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.